काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात दाखल होते। नंदुरबारमध्ये यात्रेच्या स्वागताची जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे। तर मुंबईतील सभेसाठी उद्धव ठाकरेंना देखील निमंत्रण देण्यात आलंय। मणिपूरमधून निघालेली काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात दाखल होते। त्या निमित्तानं आता नंदुरबारमध्ये देखील जोरदार तयारी करण्यात आली आहे, कारण ही यात्रा नंदुरबारद्वारे महाराष्ट्रात दाखल होते। मुंबईत यावेळेस ही यात्रा 16 मार्चला दाखल होईल। 17 मार्चला भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होईल। शिवाजी पार्क वरती यावेळेस कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलंय। तर यावेळेस जाहीर सभेने लोकसभा निवडणूक प्रचाराचं रणशिंग फुंकलं जाणार आहे। भारत जोडो न्याय यात्रेसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने जय्यत अशी तयारी केली आहे। तर मुंबईत राहुल गांधी आणि न्याय यात्रेचं भव्य स्वागत देखील केलं जाईल। रविवारी अर्थातच येणाऱ्या 17 मार्चला आता यावेळेस या ठिकाणी सभा देखील आयोजित करण्यात आली आहे। यावेळेस इंडिया आघाडीचे प्रमुख नेते देखील उपस्थित असतील। तर सोमवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार तसेच वर्षा गायकवाड आणि यांच्यासह अमीन पटेल तसेच असलम शेख यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांना जाहीर सभेचं निमंत्रण देखील दिलं होतं। तर 17 मार्चला यावेळेस मुंबईतील शिवाजी पार्क या ठिकाणावरती भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होईल। यावेळेस सभा देखील घेतली जाणार आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत झवेरी यांच्याकडून। प्रशांत, काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आता महाराष्ट्रात दाखल होते। नंदुरबारमध्ये या यात्रेची जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे। काय अधिकची माहिती कळतीये? नक्कीच राहुल गांधी यांची आज नंदुरबार येथे भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रामधून सुरुवात होते। हे नंदुरबार इथून सुरुवात होते आहे। ही न्याय यात्रा अगदीच प्रशांत यांच्यासोबत आपला आवाज काही तांत्रिक कारणांमुळे येत नाही। त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। मात्र आपण पाहतो नंदुरबारमध्ये सध्या भारत जोडो न्याय यात्रेची जय्यत अशी तयारी केली जाते। तर मुंबईतील सभेसाठी अनेक नेत्यांना निमंत्रण देखील देण्यात आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।